नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 10th स्टेट बोर्ड यांचे बोर्ड पेपर 1 मार्च पासून सुरू होत आहेत. त्या अनुषंगानं नेमकं बोर्ड परीक्षेला जायच्या आधी आपलं वर्तन काय असावं, नेमकं काय नियमाचं पालन करावं आणि त्यानंतर बोर्ड एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सेंटर एक्झामवर गेल्यानंतर त्या रूम मध्ये त्या हॉल मधलं वातावरण काय असावं, आपण कशा पद्धतीनं वागणं गरजेचं आहे, तिथलं वर्तन आपलं कसं असावं, कोणत्या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे, या संदर्भातला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, बोर्ड परीक्षेला जायच्या आधी काही महत्वाच्या नियमाचं पालन करणं खूप गरजेचं आहे. तर जाणून घेऊ की ते नेमके नियम काय आहेत, ते रूल्स काय आहेत आणि काय महत्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, बोर्ड परीक्षेला जायच्या आधी आपल्याला कोणत्याही पद्धतीचं 1.5 ते 2 तास आधी कोणतीही डायजेस्ट, नोट्स किंवा पुस्तक वाचायचं नाहीये. 1.5 ते 2 तास आधी परीक्षेच्या अगदी रिलॅक्स राहायचंय, शांत राहायचंय, चिंतन मनन करायचंय. कोणतीही डायजेस्ट, नोट्स वाचायची नाही आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, बोर्ड परीक्षेला जात असताना दही आणि भात खाऊन जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल दही आणि भात का? मित्रांनो, आम्ही जेव्हा एक्झामला जात होतो किंवा तुमचे आईवडील जेव्हा एक्झामला जात असतील किंवा गेले होते, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना दही आणि भात खाऊन पाठवलं होतं. यामागं नेमकं काय रिझन्स आहे? यामागे एक सायंटिफिक रिझन आहे मित्रांनो, एक वैज्ञानिक कारण आहे. कोणती वैज्ञानिक कारण आहेत ते जाणून घेऊ. सर्वप्रथम, दही आणि भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, म्हणजे एक एनर्जी क्रिएट होते. 2 नंबर, की दही आणि भात खाल्ल्यामुळे आपल्या जो अन्न आपण घेतो हे अन्न पचन व्हायला मदत होते. आणि तिसरं आणि अतिशय महत्वाचं, दही आणि भात खाल्ल्यामुळे आपला मनावरचा जो ताण असतो, जो स्ट्रेस असतो, हा हलका होतो, हा कमी होतो. म्हणून मित्रांनो, परीक्षेला जायच्या आधी दही आणि भात खाऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं अधिक एक महत्वाचं, की परीक्षेला जायच्या आधी आपल्या आईवडिलांच्या पाया लागून जाणं खूप गरजेचं आहे, म्हणजे चरणस्पर्श करून जाणं खूप गरजेचं आहे. यामागं सुद्धा काही रिझन्स आहेत. मित्रांनो, बघा, आपल्या हाताची जी बोट आहे त्यामधलं जे मधलं बोट आहे, तर मधलं बोटाचं जे काम आहे ते म्हणजे ऊर्जा घेण्याचं आहे. ते कोणतीही पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, ते ऊर्जा घेतो. आणि आपल्या पायाचा जो अंगठा आहे तो ऊर्जा सोडतो, मग ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असतात त्याआधी आपलं हे मधलं बोट आपल्या आईवडिलांच्या पायाच्या अंगठ्याला लावायचं असतं, कारण की त्यांच्या आतमधून त्या क्षणाला जी ऊर्जा असेल ती पूर्णतः पॉझिटिव्ह ऊर्जा असेल. कारण की आपल्या मुलाचा पेपर चांगला जावा, त्याला पेपर अगदी इझी यावा, त्याला कोणत्याही पद्धतीची अडचण जाऊ नये, हाच मनात भाव तेव्हा आईवडिलांचा असतो. त्यामुळे त्यांचं चरणस्पर्श करून जाणं, त्यांच्या पाया पडून जाणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, यानंतर अधिक लक्षात घ्या की परीक्षेला जात असताना परीक्षेच्या ठिकाणी कोणतीही डायजेस्ट किंवा नोट्स आपल्याला सोबत न्यायची नाही, काहीच न्यायचं नाही. आपलं फक्त लेटर हेड, जे सामान तुम्ही परीक्षा देण्याकरता सोबत घेतलं असेल तेच सामान फक्त आपल्याला सोबत घ्यायचं आहे. इतर कोणतेही डायजेस्ट, नोट्स, पुस्तक आपल्याला सोबत ठेवायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर परीक्षा तिथं हॉलवर गेल्यानंतर, सेंटरवर गेल्यानंतर आपला रोल नंबर व्यवस्थित नीट बघून घ्यायचा आहे. आणि परीक्षेच्या जवळपास 1 ते 1.5 तास आधी पहिल्या दिवशी पेपरला आपल्याला पोहोचायचं आहे. पहिल्या पेपरला आपल्याला 1 ते 1.5 तास आधी सेंटरवर पोहोचायचं आहे. कारण की तिथं गेल्यानंतर आपला रोल नंबर कोणत्या रूम मध्ये आहे, त्यानंतर कशी व्यवस्था आहे, याकरता तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्याही आधी की बघा, तुम्हाला एक हॉल तिकीट मिळालेलं आहे. या हॉल तिकीटवर तुम्हाला एक टाइम टेबल मिळालेला आहे. आणि या टाइम टेबलवर जरी तुमचा पेपरचा टाइम हा 11 वाजताचा असेल, तरीही तुमच्याकडे जो टाइम टेबल आहे त्यावर 10:30 वाजता, म्हणजे 10:30 10:30 क्लॉक तुमच्या लिहिलेला आहे. म्हणजे 10:30 तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. याचा अर्थ आहे की 10:30 वाजता, म्हणजे 10:30 तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार. आणि 11 वाजायला 15 मिनिट कमी असताना, म्हणजे 10:45 वाजता तुमच्या हातामध्ये आन्सर शीट मिळणार. त्यामुळे मित्रांनो, पहिल्या वेळेस आपल्याला 1.5 तास आधी सेंटरवर पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सेंटरवर पोहोचल्यानंतर आपला रूम नंबर वगैरे व्यवस्थित चेक करायचा आणि वर्ग खोलीमध्ये प्रवेश करायचा, सेंटर रूम मध्ये प्रवेश करायचा. आणि सेंटर रूम मध्ये तुम्ही गेल्यानंतर, वर्ग खोलीमध्ये गेल्यानंतर जो बेंच तुम्हाला मिळालेला आहे तो बेंच नीट आहे का, त्याला तो हलतो आहे का, बसण्याची सिटिंग व्यवस्था व्यवस्थित आहे का, हे चेक करा. आणि जर तो बेंच हलत असेल तर तो बेंच तिथले जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्याकडनं बदलून घ्या, तो तुम्हाला बदलून मिळतो. त्याकरता लवकर जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या आजूबाजूनं काही चिठ्ठ्या, चपाट्या, काही कागद पडलेले आहेत का,
हे चेक करा, की जेणेकरून ती कॉपी म्हणून आपल्याला त्याची अडचण येऊ नये, हे सुद्धा आपण चेक करून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या हातामध्ये जेव्हा अँसर शीट येईल, अँसर शीट आल्यानंतर अँसर शीट नीट बघून घ्या. अँसर शीटची जी शिलाई आहे ती शिलाई नीट आहे का? प्रत्येक आतमध्ये जेवढे पेजेसची संख्या समोर लिहिलेली आहे तेवढेच पेजेस आतमध्ये आहेत का? प्रिंटिंग बरोबर केलेली आहे का? काही पेजेस ब्लँक आहेत का? हे सर्व नीट बघून घ्या. आणि जर तसं काही अडचण वाटत असेल तर ती अँसर शीट तुम्हाला बदलून मिळते, ती तुम्ही बदलून घ्या. हे अधिक महत्वाचं. त्यानंतर तुम्हाला मिळालेली जी अँसर शीट आहे, जी उत्तरपत्रिका आहे, हे उत्तरपत्रिकेवर वर रोल नंबर आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो रोल नंबर अंकात आणि अक्षरात म्हणजे नंबर्स अँड फिगर दोन्हीमध्ये आपल्याला टाकायचा. आणि हा रोल नंबर तुमच्या हॉल तिकीटवर व्यवस्थित दिलेला आहे, अंकातही आणि अक्षरातही. तो तिथं टाकायचा. त्यानंतर त्याच्या खाली तुमची सही म्हणजे विद्यार्थ्यांची सही, सिग्नेचर दिलेली आहे, ती आपल्याला करायची आहे. त्याच्याच खाली तुम्हाला परीक्षकांची सही म्हणजे इन्व्हिजिलेटर साईन दिलेली आहे, ती इन्व्हिजिलेटर तिथे साईन करणार. त्यानंतर सेंटर कोड म्हणजे तुम्हाला केंद्र क्रमांक आहे तो व्यवस्थित मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे, विषय कोणता आहे. त्यानंतर दिनांक लिहायचा आहे की डेट कोणची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पेपर 1 पेपर 2 असं दिलेलं असतं. पेपर नंबर, आता हा पेपर नंबर म्हणजे काय? पहिला पेपर म्हणजे 1, दुसरा पेपर म्हणजे 2 असं लिहायचं नसतं. पेपर नंबर म्हणजे जसं आता मॅथमॅटिक्स आहे तर मॅथमॅटिक्स 1 मॅथमॅटिक्स 2 म्हणजे मॅथमॅटिक्स 1 ज्या दिवशी असेल त्या दिवशी मॅथमॅटिक्स 1 येईल आणि मॅथमॅटिक्स 2 ज्या दिवशी असेल त्या दिवशी 2 येईल. सायन्स 1 ज्या दिवशी असेल त्या दिवशी सायन्स 1 येईल आणि ज्या दिवशी सायन्स 2 असेल त्या दिवशी सायन्स 2 येईल. तसंच हिस्ट्री सब्जेक्ट ज्या दिवशी राहील म्हणजे इतिहास राहील त्या दिवशी 1 आणि जॉग्राफी असेल त्या दिवशी 2 असं येईल. अशा पद्धतीने 1 किंवा 2 असा पेपर नंबर आपल्याला लिहायचा असतो. त्यानंतर 15 मिनिट जे आपल्याला एक्स्ट्रा मिळतात त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या आपली अँसर शीट आखून घ्यायची आहे. त्याकरता आपल्या अँसर शीटच्या डाव्या हातावर आपल्याला जी मार्जिन आखायची आहे, जी छोटी मार्जिन ज्याला सब मार्जिन आपण म्हणतो, ती 1 सेंटीमीटरची जवळपास असायला हवी. त्या वर जे उजव्या हातावर जे मार्जिन आखणार, जो समास आखणार तो अर्ध्या सेंटीमीटरचा असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने व्यवस्थित आखून घ्या. त्यानंतर तुम्हाला मिळणार बारकोड. बारकोड म्हणजे तुमच्या जे काही रोल नंबर आहे त्याची बारकोड असतात. ही बारकोड आपण चिपकायच्या आधी तो आपल्याच रोल नंबरचा आहे का हे नीट चेक करा आणि त्यानंतरच बारकोड आपल्या अँसर शीटवर चिपकवा. मित्रांनो, याची व्यवस्थित काळजी घ्या. आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या हातामध्ये क्वेश्चन्स पेपर येईल, क्वेश्चन्स पेपर हातामध्ये आल्यानंतर नीट एकदा व्यवस्थित क्वेश्चन्स पेपर वाचून घ्या. होऊ शकतं की काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या क्वेश्चन्स पेपरमध्ये मिळतील. त्यानंतर क्वेश्चन्स पेपरवर कोणत्याही पद्धतीची टिक किंवा खून करू नका. क्वेश्चन पेपरवर केलेली कोणतीही टिक किंवा खून हे तुमची कॉपी समजले जाते, कारण की ते टिक करून तुम्ही दुसऱ्याला दाखवलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कोणत्याही क्वेश्चन पेपरवर टिक किंवा खून करू नका. त्यानंतर अधिक महत्वाचं मित्रांनो, जेव्हाही तुमच्याकडे अँसर पेपर येतो, अँसर पेपर लिहत असताना त्याच्या आतमध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर लिहू नका. जसं काही जण ओम ओम नमः शिवाय 786 किंवा स्वतःचा मोबाईल नंबर किंवा नाव हे मेन्शन जर केलं तर ती कॉपी समजण्यात येते आणि तुम्हाला रस्टिकेट सुद्धा केल्या जाऊ शकतं. त्यामुळे असा कोणताही आक्षेपार्ह मजकूर आपल्या उत्तरपत्रिकेवर आपल्याला टाकायचा नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पत्रिका लिहित असताना प्रत्येक प्रश्न संपल्यानंतर एक लाईन खाली सोडायची आहे, त्याला छान पद्धतीनं लाईन खाली आखून घ्यायचं आहे. ज्या रिकाम्या जागा त्याच्यामध्ये महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स याला पेन्सिलने छान अंडरलाईन करायचं आहे. हे सर्व काम आपल्याला पेपर संपल्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये करायचं आहे. सुरुवातीपासून आखीव रेखीव करत बसू नका, वेळ गमावू नका. शेवटचे 5 मिनिटं जे एक्स्ट्रा राहतील त्या वेळामध्ये आपल्याला हे आखीव रेखीव करायचे आहे. जे आपण डायग्राम काढतो ह्या डायग्रामला व्यवस्थित आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. त्यानंतर डायग्रामला व्यवस्थित नाव द्यायची आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 पूर्ण संपल्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा नवीन पानावरच आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर सप्लिमेंट संपल्यानंतर जर शेवटचा प्रश्न आपला अर्धवट लिहायचा राहिला असेल तर दुसरी नवीन सप्लिमेंट जेव्हा आपण घेऊ, पुरवणी आपण जेव्हा घेऊ, त्या पुरवणीवर सुद्धा आपल्याला प्रश्न क्रमांक म्हणजे क्वेश्चन्स नंबर लिहिणं गरजेचं आहे. जो आपण अर्धवट प्रश्न तिथे लिहिणार आहे त्याचं उत्तर तिथं आपण मेन्शन करणार, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न क्रमांक म्हणजे क्वेश्चन नंबर मेन्शन करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या.
आन्सर पेपर पूर्णतः लिहिल्यानंतर आपल्याला जी दुसरी आपण सप्लिमेंट घेतो त्या सप्लिमेंटवर सुद्धा आपल्याला आपला रोल नंबर, अंक आणि अक्षरात म्हणजे इन फिगर अँड नंबर्स दोन्ही याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला होलोक्रॉस स्टिकर मिळतात. होलोक्रॉस स्टिकर हे ब्लॅक कलरचे असतात. हे होलोक्रॉस स्टिकर कसे चिपकायचं याचं पर्यवेक्षक तुम्हाला सांगतात. त्याची मार्गदर्शन करतात, त्याची माहिती देतात. त्यानुसार ते तिथे कशा पद्धतीने आपल्याला चिपकायचे आहे. आन्सर शीट आपल्याला शेवटचे 10 ते 15 मिनिटं जेव्हा आपले राहतात तेव्हा सर्व आपण घेतलेल्या सप्लिमेंट, पुरवण्या आणि मुख्य उत्तरपत्रिका एकमेकाला जोडून आपल्याला धाग्याने बांधायची असते. म्हणजे शेवटच्या 15 मिनिटांमध्ये कोणतीही एक्स्ट्रा सप्लिमेंट आपल्याला मिळत नाही, याची काळजी घ्या. मित्रांनो, अधिक एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा उत्तरपत्रिका सॉल्व्ह करत असताना मराठीमध्ये वर्णना केलेली असेल की आकृत्या ह्या पेनानेच काढाव्या. परंतु नवीन काही नियमानुसार आकृत्या तुम्ही पेनानं किंवा पेन्सिलने सुद्धा काढू शकता. मराठीमधल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, ज्या आकृत्या त्याविषयी मी बोलतोय, सायन्सच्या डायग्राम विषयी मी बोलत नाही आहे. मी मराठी, हिंदी आणि इंग्लिश यामधील ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही काढता, ज्या कृत्या तुम्ही काढता, त्या कृत्यांकरता ज्या ऍक्टिव्हिटी करता ज्या आकृत्या काढाव्या लागतात, पेनाने किंवा पेन्सिलने सुद्धा आपण आता काढू शकतो. तो सुद्धा एक महत्वाचा नियम बोर्डाने केलेला आहे. मित्रांनो, या अनुषंगानं शेवटच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्या हातात आता प्रश्नपत्रिका असेल, ती प्रश्नपत्रिकेचे 4 घडी आपल्याला करायची आहे आणि 4 घडी केल्यानंतर ती प्रश्नपत्रिका वर्गाच्या बाहेर आल्यानंतर आपल्या दप्तरामध्ये पॅक करून ठेवायची आहे, टाकून ठेवायची आहे, खिशामध्ये टाकून ठेवायची आहे, काढायची नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं, कोणत्याही मित्र, मैत्रिणी किंवा अदर कोणाही सोबत प्रश्नपत्रिके संदर्भात चर्चा करायची नाही आहे. तू कोणता प्रश्न लिहिला, कोणत्या फिलिंग द ब्लँक सोडवल्या, किती सोडवल्या, कशा पद्धतीनं सोडवल्या, या संदर्भात चर्चा करायची नाही आहे. सरळ आपल्या घरी यायचं. फक्त पेपर कसा गेला, काय गेला या संदर्भात करू शकतो, आपण डिटेलली चर्चा करायची नाही आहे, जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असेल तर. त्यानंतर अधिक महत्वाचं, घरी आल्यानंतर मी पालकांना विनंती करतो की मुलांना पेपर कसा गेला एवढं फक्त ते विचारायचं आहे. ते सांगतात आपल्याला की छान गेला, इट्स ओके, पण किती मार्कांचं सोडवलं, कोणता प्रश्न सोडवायचा राहिला, कोणता सुटलं, किती मार्कांचं आलं नाही, या संदर्भात बिलकुल चर्चा करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांचे पेपर चांगले गेले पाहिजे, चांगले गुण मिळाले पाहिजे, तर या संदर्भात चर्चा करू नका. आणि विशेष म्हणजे ती प्रश्नपत्रिका ठेवण्याकरता एक बॉक्स करा किंवा एखादा संदूक करा किंवा सज्जावर फेकून द्या. हे कधीपर्यंत, पूर्ण पेपर होईपर्यंत. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करायचीच आहे, पण जेव्हा पूर्ण पेपर आपले समाप्त झाले त्यानंतर, म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटी आपल्याला या प्रश्नपत्रिकेवर सामूहिक चर्चा करायची आहे. मग तुम्ही सर्व पेपर झाल्यानंतर आजूचे बाजूचे मित्र परिवार, काका मामा सर्वांना बोलावून शेवटच्या दिवशी निवांत चर्चा करू शकता. परंतु पेपर सुरू असताना या संदर्भात प्रश्नपत्रिकेवर अजिबात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, ह्या सर्व इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या आणि बोर्ड परीक्षेला जा. बोर्डाचा पेपर काही वेगळा येत नाही. तुम्ही वर्षभर जी पेपर दिले त्या पेपरचाच एक फक्त अंश म्हणजे बोर्डाचा पेपर असतो. त्यामध्ये काहीही कठीण नाही, अगदीच सोपा आहे. त्यामुळे बिलकुल मनात भीती ठेवू नका. बिनधास्त पेपरला जा आणि चांगल्यात चांगला पेपर लिहा. मंजिलें सिर्फ उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, तुमच्या पेपर करता संपूर्ण जीनियस टीम तर्फे बेस्ट ऑफ एफर्ट्स.